नमस्कार नमस्कार हॅलो नमस्कार. तर आज आपण जाणून घेणार आहोत की आपला यूट्यूब लाईव्हला आपण जेवढे ब्ल्यू दिलेले आहेत ते कसे बघायचे. आणि ते खूप सारे दिलेले आपल्याला आठवतही नाही कोणाकोणाला ब्ल्यू दिलेत, कारण यूट्यूबला सपोर्ट करायला हे प्रत्येक वेळी वेगवेगळे असतात आणि ते निघून गेले की ते पुन्हा येत नाहीत. पण त्यांचे ब्ल्यू त्यांच्याकडे तसेच आहेत. आपल्याकडे कमेंट नाही आहे त्यांची आणि त्यांचं चॅनल नाही आहे, सपोर्टिंग रोज करत होते परंतु आत्ता येत नाहीत. तर त्यांचे ब्ल्यू आपल्याला चेक करायचे आहेत. अक्षरशः आपल्याला आठवतही नाहीत त्यांना कोणाकोणाला ब्ल्यू दिलेले आहेत आणि किती सारे ब्ल्यू आहेत म्हणून. तर मग आपल्याला ते सगळे ब्ल्यू कसे काढायचे व चेक कसे करायचे ते बघूयात. बऱ्याच वेळा आपल्याला प्रश्न पडतो की अनेक वेळा ब्ल्यू कोणालाही देऊ नये आणि अनोळखी व्यक्तींना देऊ नये. जो रोज सपोर्टला असतो त्यांनाच ब्ल्यू दिला जातो. 2 प्रकारचे ब्ल्यू असते, ते दोन्ही प्रकारचे ब्ल्यू मी तुम्हाला दाखवते आणि आपण दिलेले ब्ल्यू कसे काढायचे व आपल्या कमेंटमध्ये नसल्यावरती आपण त्यांचे ब्ल्यू YT स्टुडिओमध्ये जाऊन कसे काढायचे व चेक करायचे हे आपण आज जाणून घेणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आणि चला तर मग आपण व्हिडिओला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात. तर चला, आपण पहिलं तर YT स्टुडिओमध्ये जाण्यासाठी आपल्याला पहिलं तर क्रोममध्ये जायला लागेल. पहिले आपल्या चॅनलची क्रोममध्ये सेटिंग केलेली पाहिजे. तर तो व्हिडिओ सेटिंग कशी करायची मी पुढे टाकणारच आहे. तर आज आपण ब्ल्यूबद्दल माहिती घेऊयात. तर क्रोममध्ये जायचं आहे. सुरुवातीला पहिलं तर क्रोममध्ये गेल्यावरती YT स्टुडिओ टाकायचं आहे. ytstudio.com टाकायचं आहे. मी ऑलरेडी टाकलेलं आहे बघा. क्रोममध्ये गेल्यावरती ytstudio.com करायचं आहे आणि तिथं YT स्टुडिओ येत आहे. तर याला जर टच केलं तर आपल्याला YT स्टुडिओ येत आहे आणि YT स्टुडिओमध्ये आपल्याला खरोखरच जायचं नाही आहे. स्टुडिओमध्ये वॉच टाईम वगैरे दाखवतं, व्ह्यूज वगैरे. तर आपल्याला एकदा बॅक घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये जायचं आहे. आपल्याला आपण जी सेटिंग केलेली आहे त्यामध्ये जायचं आहे. हे जे घड्याळाचं जे चिन्ह दिसतंय हे दोन्ही प्रोसेसिंग प्लीज वेट करत आहे त्याच्यावरती. आता लँग्वेज खूप वेगळी आहे. यूट्यूब स्टुडिओच्या खालीच आहे फर्स्टला, त्याला क्लिक करायचं आहे आणि YT स्टुडिओमध्ये जात आहोत आपण. क्रोममधल्या याच्यामध्ये जात आहे, सेटिंगमध्ये जात आहोत. मी अजून झूम करू का असं मला वाटतंय, करावा. 1 मिनिट करत आहे मी. तर व्हिडिओ कंटिन्यू पहा तुम्ही. हां ठीक आहे, एवढं तर हे क्लोज करायचं आहे. तर हे आहे आपलं क्रोममधलं यूट्यूब चॅनल आपण सेटिंग केलेलं. तर हे आहे चॅनल डॅशबोर्ड आहे हे. तर इथं सबस्क्राईब दाखवत आहेत, माझं चॅनल आहे इकडं कॉर्नरला. तर मग आपल्याला सेटिंगमध्ये जायचं आहे. सेटिंगचा ऑप्शन बघा किती छोटा आहे, लास्टला खाली दाखवतं आहे. त्याला क्लिक करायचं आहे. सेटिंगमध्ये जायचं आहे, क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर मग असं पेज ओपन होतं बघा आपल्याकडे. तर सेटिंगमध्ये गेल्यावरती असं एक पेज ओपन होतं. पेज ओपन व्हायला वेळ लागतो, थोडंसं वेट करायचं. इथे असं दाखवत आहे चॅनलमध्ये 5 ऑप्शन दाखवत आहेत. त्यामध्ये आपल्याला ब्ल्यूबद्दल आपण माहिती घेत आहोत. तर ब्ल्यू 2 प्रकारचे असतात. 2 प्रकारचे ब्ल्यू हे कोणालाही द्यायचे नसतात. एक असते ब्ल्यूचे प्रकार आहेत 2. स्टँडर्ड ब्ल्यू तो कोणाला द्यायचा नाही आणि कम्युनिटी मॉडरेशन हे दोन्ही. कम्युनिटी मॉडरेशन हे द्यायचं आहे आपल्याला सर्वांना. तर कम्युनिटी मॉडरेशनमध्ये 5 नंबरचं आहे, याच्यामध्ये ते क्लिक करायचं आहे आपल्याला. तर असं पेज ओपन होईल पुन्हा एकदा साईडला. कंटेंट कंट्रोल्स आणि यूजर मॅनेजमेंट 2 नंबरचं जे आहे यूजर मॅनेजमेंट, त्याला क्लिक करायचं आहे. यूजर मॅनेजमेंटमध्ये आणि नंतर बघा हे बघा यूजर मॅनेजमेंटमध्ये आपण ब्ल्यू कोणाकोणाला दिलेले आहेत तर ते दिसत आहेत खूप सारे. आता मी ब्ल्यू तुम्हाला व्यवस्थित दाखवत आहे. तर आपले ब्ल्यू पाहू शकतात तुम्ही किती मोठे आहेत. इथे बघा तुम्ही नाव वाचू शकतात. मी नाव वाचून कोणाला दाखवत नाही आहे. खूप सारे ब्ल्यू आहेत. मी हळूहळू वरती घेत आहे.
खूप सारे ब्ल्यू आहेत, एवढे सगळे ब्ल्यू आहेत. आणि यातले आता खूप जण चॅनलवरती येत पण नाही आहेत, खूप पूर्वीचे आहेत ब्ल्यूवाले. तर यात खूप सारे ब्ल्यू आहेत. ब्ल्यू कसे काढायचे हेही दाखवते मी तुम्हाला. हे बघा ब्ल्यू, खूप सारे ब्ल्यू आहेत, खूप सारे ब्ल्यू आहेत, खूप सारे ब्ल्यू आहेत. आता मी यातले ब्ल्यू काढून दाखवते. यातले ब्ल्यू कसे काढायचे हे सांगते मी तुम्हाला. आता यातले मोजके ब्ल्यू काढणार आहे मी. हे बघा, जे फुल्ली दिसती ना ते ब्ल्यू काढून घेऊ शकतो आपण ब्ल्यू कसे काढायचे हे बघा. ब्ल्यू कसे काढायचे असे एक एक करून ज्यांना ज्यांना नाही येतं ते जे येतच नाहीत बाबा त्यांचे ब्ल्यू आपण काढूयात. तर असं एक एक करून ब्ल्यू काढून घ्यायचा. आणि इथेच ब्ल्यू आहेत हे सगळे, इथून सगळे टोटल म्हणले तरी काढू शकतो, एक ठेवायचा नसेल तरी चालेल. तर हे बघा ब्ल्यू, खूप सारे ब्ल्यू आहेत. तर आपण काढूयात, आपल्याला जे नको आहेत ते बाकीचे ठेवूयात. हे बघा सगळे ब्ल्यू काढलेले आहेत. तर पुन्हा आपण पुन्हा बॅक घेऊयात आणि आपण जे ब्ल्यू काढलेले आहेत ते आपल्याला पुन्हा दिसत आहेत का पाहूयात. हे बघा, आपण सगळे ब्ल्यू काढलेले नाही आहेत आज, कारण आपलं चॅनल चालू आहे आणि जे बाकीचे जे आहेत ते सगळे सपोर्टसाठी येतात. कम्युनिटी मॉडरेशन यामध्ये गेलं, यूजर मॅनेजमेंटमध्ये जायचं आहे. 2 नंबर पुढे पेज ओपन होतं आहे, तिथे ब्ल्यू आहेत. हे बघा खूप सारे ब्ल्यू आहेत, ते काढलेले आहेत. चला तर व्हिडिओ तुम्हाला समजला असेल याची मला खात्री वाटली आहे. तर अशा पद्धतीने ब्ल्यू काढायचे आहेत. यांची कोणाची कमेंट नसेल, हे चॅनलला भेट देत नसतील तर अशा पद्धतीने ब्ल्यू काढायचे आहेत, म्हणजे आपण टेन्शन फ्री राहतो. चला तर मग व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, कमेंट करायला विसरू नका कसा वाटला व्हिडिओ. आणि जाता जाता शेअर पण करा, माहितीपूर्ण व्हिडिओ आहे महत्त्वाचा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अशाच व्हिडिओमध्ये भेटूया. बाय.